नमस्कार. आनंदाचे सिक्रेट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. आपल्या आनंदाच्या सिक्रेटच्या फॅमिली मेंबर्सने काही कमेंट्स केलेले आहेत. त्यांनी वैदिक स्विच वर्ड्स साठी काही प्रश्न विचारलेले आहेत. तर याच प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. व्हिडिओ अतिशय इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आजची पहिली कमेंट आहे एका मॅडमची. तर त्या मॅडम म्हणतात, मी तुमचे व्हिडिओ नियमित बघत असते. मला खूप खूप फायदा झाला आहे. आता तुम्ही हे कळवल्याबद्दल तुमचे पहिले तर मनापासून खूप खूप आभार. आता त्यांचा प्रश्न आहे की मला फर्स्ट बेबी बॉय आहे, तर सेकंड बेबी गर्ल होण्यासाठी स्विच वर्ड सांगा ना मॅडम प्लीज. त्यांचा दुसरा प्रश्न आहे, माझे मम्मी पप्पा दोघंच घरी असतात, तर त्यांच्या शेजारी खूप प्रेमाने आणि चांगली फॅमिली राहायला येण्यासाठी जे घर रिकामं आहे त्यांच्या बाजूचं, त्यासाठी पण काहीतरी सांगा. त्यांचा आणखी एक प्रश्न आहे की मला अष्टविनायक आणि बाकी गणपती आणि दुसरीकडे पण फिरायला जाण्याची इच्छा आहे. या 2025 मध्ये फॅमिली सोबत जाऊ शकेल, त्यासाठी पण स्विच वर्ड सांगा ना मॅडम प्लीज. तुमचे व्हिडिओचा मला खूप फायदा होतो. तुम्ही माझ्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता, त्याचाही मला खूप फायदा झाला. तुम्ही हे कळवलं त्याबद्दल तुमचे तर मनापासून खूप खूप आभारी आहे मी की तुम्ही व्हिडिओ बघतात, ते ऐकतात आणि फक्त ऐकून सोडून देत नाही, तर त्यावर इम्प्लिमेंट करून, म्हणूनच तुम्हाला त्याचा फायदाही होतो. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. चला तर या मॅडमचा पहिला प्रश्न आहे की त्यांना बेबी बॉय आहे, त्यासाठी तर सर्वप्रथम त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि आता त्यांना दुसरी बेबी गर्ल हवी आहे. तर या क्यूटच्या माझ्या छोट्याशा बहिणीला मी सांगू इच्छिते की आपल्याला बेबी बॉय होणं किंवा बेबी गर्ल होणं हे पूर्णपणे निसर्गाच्या हातात आहे, या ब्रह्मांडाच्या हातात आहे. आणि आपण जेव्हा या पृथ्वीवर येतो तेव्हा या पृथ्वीवर येण्याच्या आधीच आपण ऑलरेडी आपल्या सर्वांसोबत सोल कॉन्ट्रॅक्ट्स करून आलेलो असतो. त्यात ऑलरेडी आपण जन्म घेण्याच्या आधीच ठरवून आलेलो असतो की कोण व्यक्ती कोणकोणत्या जेंडरमध्ये, कोणकोणत्या नात्यांमध्ये आपल्या आयुष्यात येणार आहे आणि कोणकोणते रोल करणार आहे. तर ही पूर्णपणे ब्रह्मांडाच्या हातातली गोष्ट आहे. तर त्यामध्ये आपण अजिबात छेडखानी करू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आय होप मी काय म्हणते ते तुम्हाला समजत असेल. तर म्हणूनच आजचा स्विच वर्ड बेबी गर्ल होण्यासाठी नाही सांगणार मी तुम्हाला, तर हेल्दी बेबी होण्यासाठी सांगणार आहे. तर जो कोणता बेबी होईल तुम्हाला सेकंड, तो तुम्ही एकदम त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि आनंदाने स्वागत करा अशी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. तर हेल्दी बेबी होण्यासाठी स्विच वर्ड आहे बाल गोपाल. आपल्याला सगळ्यांनाच श्रीकृष्णाचं बाळ स्वरूपातलं रूप माहीत आहे, बाल गोपाल. आणखी एक एंजल नंबर सांगते, 520 520 किंवा 720 या दोघांपैकी कोणताही एंजल नंबर यूज करू शकता आहे. आणि आणखी एक ॲफर्मेशन पण आहे, आय एम हेल्दी मदर ऑफ हेल्दी बेबी. तर या तिघांचाही यूज करू शकताय, तिघांमधल्या एकाचाही करू शकताय, दोघांचाही करू शकताय. तर तुम्हाला खूप खूप ऑल द बेस्ट. तुम्ही एकदम अतिशय चांगली आई होणारच आहे तुमच्या हेल्दी बेबीची. दुसरा तुमचा प्रश्न आहे की तुमचे आई बाबा एकटे राहतात, त्यांच्या बाजूचं घर रिकामं आहे आणि तिथे कोणीतरी चांगले शेजारी राहायला यावेत अशी तुमची इच्छा आहे. तर त्यासाठी स्विच वर्ड आहे बंधू कृत सुबंधू सूची. तर हा स्विच वर्ड तुम्ही पण यूज करू शकताय किंवा त्यांनाही यूज करायला सांगू शकताय. त्यांना जर यूज करता येत नसेल तर तो तुम्हीच तुमच्या आईबाबांसाठी यूज करा. पण हा स्विच वर्ड यूज करण्याच्या आधी तुम्ही एक मनात इंटेन्शन सेट करा, म्हणजेच एक संकल्प करा की हा स्विच वर्ड मी माझ्या आईबाबांसाठी वापरत आहे आणि त्यांना चांगले शेजारी लाभण्यासाठी, त्यांची काळजी करणारे शेजारी लाभण्यासाठी मी हा स्विच वर्ड यूज करत आहे, असं तुम्ही एक संकल्प करून मग या स्विच वर्डचा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकताय. जाप करू शकताय, लेफ्ट बॉडी पार्टवर लिहू शकताय. अनेक प्रकार आहेत स्विच वर्ड यूज करण्याचे, मी ऑलरेडी बऱ्याच वेळा एक्सप्लेन केलेले आहेत. आय होप तुम्ही बघितलेलेच असेल, नसेल बघितले तर बघून घ्या, मी लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि त्याचप्रमाणे मी आणखी एक सजेशन देऊ इच्छिते की तुमच्या आईबाबांना तुम्ही सकाळ संध्याकाळ घरामध्ये हनुमान चालीसा
एकतर स्वतः वाचायला सांगा किंवा म्हणायला सांगा, आणि त्यांना जर ते पॉसिबल नसेल तर यूट्यूबवर किंवा टीव्हीवर ती सकाळ संध्याकाळ त्यांच्या घरात चालू करायला सांगा. म्हणजेच त्यांचं निगेटिव्ह एनर्जी पासून संरक्षण होईल किंवा घरात एक पॉझिटिव्ह वातावरण राहील. त्याचप्रमाणे वेगवेगळे मंत्रोपचार वगैरे ते पण यूट्यूबवर ते सकाळ संध्याकाळ त्यांच्या घरामध्ये चालू करून ठेवू शकताय. यामुळे नक्कीच त्यांच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण राहील. आणखी एक स्विचवर्ड आहे कल्पवृक्ष. तर कल्पवृक्ष हा असा स्विचवर्ड आहे की तो आपली कोणत्याही प्रकारची इच्छा पूर्ण करू शकतो आहे. तर हाही स्विचवर्ड तुम्ही तोच संकल्प तेच इंटेन्शन मनात ठेवून यूज करू शकता आहे की हा स्विचवर्ड मी माझ्या आईबाबांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांना चांगले शेजारी मिळण्यासाठी यूज करत आहे, असं म्हणून हाही स्विचवर्ड तुम्हाला यूज करता येईल. आणि आता तुमचा तिसरा प्रश्न आहे की तुम्हाला अष्टविनायक आणि आणखी इतर ठिकाणी 2025 मध्ये फिरायला जायचं आहे आणि फॅमिली सोबत जायचं आहे, तर त्यासाठी स्विचवर्ड सांगा. तर त्यासाठी स्विचवर्ड आहे प्राप्ती. तर प्राप्ती हा स्विचवर्ड तुम्ही यूज करू शकताय वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी. त्याचप्रमाणे आणखी एक स्विचवर्ड आहे तो म्हणजे डिवाइन रीच सेफली नाव. आणि हा तुम्हाला फॅमिली सोबत जायचं आहे तर तुम्ही त्याच्यासोबत टुगेदर हा पण शब्द यूज करू शकताय. म्हणजेच डिवाइन रीच सेफली नाव टुगेदर, किंवा टुगेदर हा शब्द आधी वापरला तरी चालेल. म्हणजेच टुगेदर डिवाइन रीच सेफली नाव. त्याचप्रमाणे ट्रॅव्हलिंग करण्यासाठी एक खूप पॉवरफुल एंजल नंबर पण आहे 11179 11179. आणि त्याचप्रमाणे आणखी एक स्विचवर्ड आहे व्हील्स अप फॉर डेस्टिनेशन मूव हॉलिडे. डेस्टिनेशनच्या तिथे ज्या ज्या आपल्याला गावांना जायचं आहे त्या त्या गावांची नावं टाकू शकताय. तर अशा प्रकारे हे 3-4 स्विचवर्ड आणि एंजल नंबर याचं तुम्ही एक एनर्जी सर्कलच तयार करून ठेवा आणि ते तुमच्या गादीखाली ठेवत जा झोपताना, किंवा मग त्याच्यावर तुमचं पाणी ठेवून किंवा तुमची खाण्याची प्लेट ठेवून त्याने तुम्ही तुमचं अन्न किंवा पाणी पण चार्ज करून यूज करू शकता आहे. आय होप मी तुमच्या तिन्ही प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं देऊ शकलेले आहे आणि मला जे सांगायचं होतं ते तुम्हाला समजलेलं असेल. तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलर बघतात, त्यांच्यावर अंमलबजावणी करतात, त्याचा तुम्हाला फायदाही झालेला आहे. आणि ही गोष्ट तुम्ही मला कमेंट्स करून वेळोवेळी कळवत पण असतात, त्यासाठी तुम्हाला खूप खूप थँक्यू आहे. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच.